श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय सर्व भक्तांनो, स्वामी समर्थाच्या चरणी नम्र प्रार्थना करून आजच्या या पवित्र व्हिडिओची सुरुवात करते. होळीचा सण म्हणजे फक्त रंगाचा उत्सव नाही, तो आहे आपल्या आयुष्यातील नकारात्मकता जाळून टाकण्याचा दिवस, नवीन सकारात्मक सुरुवात करण्याचा दिवस. आणि म्हणूनच होळीपूर्वी काही शुभ गोष्टी घरात आणल्या तर वर्षभर घरात सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य टिकून राहतं असं मानलं जातं. आज मी तुम्हाला अशा 8 शुभ गोष्टी सांगणार आहे. या 8 पैकी किमान एक तरी वस्तू तुम्ही होळीपूर्वी किंवा होळीच्या दिवशी नक्की घरी आणा. सगळ्या आणणं शक्य नसलं तरी हरकत नाही, पण श्रद्धेने एक तरी गोष्ट जरूर करा. आपण सगळेच आयुष्यात सुख, आर्थिक स्थैर्य शोधत असतो, पण कधीकधी खूप प्रयत्न करूनही घरात पैसा टिकत नाही. वातावरणात तणाव असतो किंवा काहीतरी नकारात्मक जाणवत राहतं. म्हणूनच आज मी तुम्हाला होळीच्या पवित्र सणानिमित्त काही अत्यंत प्रभावी आणि सोपे उपाय सांगणार आहे. होळीपूर्वी घरात आणाव्यात अशा 8 शुभ गोष्टी. सर्वात पहिली आणि खूप साधी पण प्रभावी गोष्ट म्हणजे मातीचा छोटासा हंडा. आपण बाजारातून अगदी साधा मातीचा हंडा आणायचा आहे. तो नवीन असावा. घरी आणल्यावर स्वच्छ पाण्याने हलकासा धुवून घ्या आणि कोरडा करा. आता त्या हंड्यामध्ये थोडे तांदूळ टाका. तांदूळ म्हणजे अन्न आणि अन्न म्हणजे लक्ष्मीचं रूप. त्यात 1 रुपया ठेवा. हा अंडा देवघरात किंवा स्वच्छ ठिकाणी ठेवा. याचा अर्थ असा, आपल्या घरात अन्न आणि धन कधीही कमी पडू नये. ही एक प्रतिकात्मक सुरुवात आहे. श्रद्धेने ठेवला तर मनालाही समाधान मिळतं. दुसरी गोष्ट म्हणजे चांदीचं नाणं. होळीच्या आधी किंवा त्या दिवशी एक छोटंसं चांदीचं नाणं आणा. ते महाग असण्याची गरज नाही, भावना महत्त्वाची आहे. ते लाल किंवा पिवळ्या कपड्यात गुंडाळा. त्यावर हळद किंवा कुंकू लावा आणि मग ते तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा. हा उपाय करताना मनात एकच प्रार्थना करा, देवी लक्ष्मी, माझ्या घरात पैसा टिकू दे. हा उपाय पैशाचा आदर करण्याची आठवण करून देतो. तिसरी गोष्ट म्हणजे पंचधातूंचं स्वस्तिक. स्वस्तिक हे मंगल चिन्ह आहे. ते सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतं असं मानलं जातं. होळीच्या दिवशी सकाळी उठल्यावर सर्वात आधी घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्या. शक्य असेल तर गंध किंवा हळद कुंकू लावा. मग प्रेमाने स्वस्तिक दरवाजावर लावा. दरवाजा म्हणजे ऊर्जा आत येण्याचा मार्ग. तो शुद्ध आणि मंगल असणं खूप महत्त्वाचं असतं. चौथी गोष्ट म्हणजे धातूचं कासव. कासव स्थैर्याचं प्रतीक आहे. आयुष्यात स्थिरता हवी असेल तर हा उपाय केला जातो. एक छोटंसं तांब्याचं किंवा पंचधातूचं कासव घ्या. एका ताटात थोडंसं पाणी घाला आणि त्या पाण्यात कासव ठेवा. पण लक्षात ठेवा, कासवाचं तोंड देवाकडे असावं. आठवड्यातून एकदा पाणी बदला. हा उपाय करताना मन शांत ठेवा. तो फक्त वस्तू ठेवण्याचा नाही, तर स्थैर्य स्वीकारण्याचा संकेत आहे. पाचवी गोष्ट म्हणजे कमळाचं चित्र. कमळ चिखलात उगवतं, पण तरीही स्वच्छ आणि सुंदर राहतं. आपल्यालाही आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी सकारात्मक राहायचं आहे. याचं प्रतीक म्हणजे कमळ. लक्ष्मी मातेचं कमळावर बसलेलं चित्र देवघरात ठेवा. दररोज त्यासमोर एक दिवा लावा. हळूहळू घरातील वातावरणात शांतता जाणवू लागेल. सहावी गोष्ट म्हणजे गोमती चक्र. 11 गोमती चक्र घ्या. त्यांना लाल कपड्यात बांधा. ते देवघरात किंवा तिजोरीत ठेवा. हे चक्र नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी उपयोगी मानले जातात. पण ठेवताना मनात भीती नको, फक्त सकारात्मक भावना ठेवा. सातवी गोष्ट म्हणजे तुळशी. होळीपूर्वी तिची माती बदला. तिला पाणी घालताना प्रेमाने नमस्कार करा. होळीच्या संध्याकाळी तुळशीसमोर एक छोटासा दिवा लावा. तुळस घराचं आध्यात्मिक संरक्षण करते असं मानलं जातं. आणि शेवटचा अगदी साधा पण प्रभावी उपाय, मीठ. होळीच्या दिवशी घर पुसताना पाण्यात थोडं मीठ टाका. मीठ वातावरणातील जडपणा कमी करतं असं मानलं जातं. घर स्वच्छ झाल्यावर तुम्हालाच हलकं आणि शांत वाटेल. माझ्या भक्तांनो, हे सगळे उपाय श्रद्धेवर आधारलेले आहेत.
वस्तू म्हणजे माध्यम. खरी शक्ती आहे तुमचा विश्वास, तुमची प्रार्थना आणि तुमचा सकारात्मक विचार. घरात प्रेम असेल, एकमेकाबद्दल आदर असेल, तिथेच खरी लक्ष्मी कायम वास करते. आणि महत्त्वाचं, होळी दहनाच्या दिवशी खास उपाय करा. एक नारळ घ्या, त्यावर तुमच्या समस्या मनात बोला, तो होळीमध्ये अर्पण करा, मनापासून प्रयत्न करा. आणि धनवृद्धीसाठी छोटासा मंत्र सांगते, त्या मंत्राचा 108 वेळा जप करा. तो मंत्र असा आहे: ओम श्री ह्रीं श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री ह्रीं श्री महालक्ष्मी नमः. हा जप 108 वेळा जपा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वस्तू बदल घडवत नाहीत, आपली श्रद्धा आणि सकारात्मक विचार बदल घडवतात. घरात प्रेम असेल, समाधान असेल, तर तिथेच खरी लक्ष्मी असते. जर तुम्हाला असेच आध्यात्मिक आणि उपयोगी व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.